आणि मजेतच राहायला हवं. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे हनुमान जयंती. हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर जवळपास आता वाजले आहे संध्याकाळचे 6 वाजलेत आणि हो आज त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट, एक महत्त्वाचा क्षण तो म्हणजेच आज आहे आमच्या आहोंचा बड्डे. तर बड्डे सेलिब्रेशन करणार नाही करणार ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये कळेल का कसं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. तर चला, आत्ताच आमचं चहा पाणी वगैरे झालं, मस्त असं चहा बिस्किट खाल्लं आणि तब्येतवरून म्हणजे डोळ्यावरून कळून असं माझी तब्येत जरासा डाऊन आहे. पण तर चला जाऊ दे, अजून मला आता भांडे वगैरे घासायचे, मुलांचं पण आवरायचं आहे, त्यांचं झालं टी व्ही बघण्याचं. तर चला आता मी सगळ्या गोष्टी पटपट पटपट आवरून घेते, नंतर तुम्हाला भेट. तर मी नंतर आहे ना लगेच स्वयंपाकाला लागली होती बरं का. स्वयंपाक करता करताना अचानकच गॅस संपला. मग काय आता काही करणार ना, एकतर गॅसचं एवढं चाललं आहे बापरे, विचारूच नका करू. मी भाजी फोडणीला टाकली आणि लगेचच गॅस संपला. तर पण एवढं नशीब भारी ना, सकाळीच मी गॅस टाकी ना मला भेटलेली होती, त्याच्यामुळं मग काही एवढं काही टेन्शन वाटलं नाही. मग त्यानंतर आम्ही छान असं रेडी झालो, स्वयंपाक वगैरे मी करून घेतला. कारण तुम्हाला तर माहितीच आज आहे आपल्या आहोंचा बड्डे. आहोंचा बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं मला. मग काय लगेच बड्डे बॉय मस्तपैकी केक मी आणला होता, लगेच बसले खुर्चीवर येऊन. मग नंतर आम्ही सगळ्यांनी आमचं ना फोटो वगैरे काढून घेतले. प्रत्येकाने ज्याने त्याने आपापले फोटो काढून घेतले, कारण आमची सगळी फॅमिली काही इथं नव्हती बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. जेवढे आम्ही आहोत आम्ही तेवढ्यामध्येच बड्डे सेलिब्रेशन केलं छान छान. आणि तुम्हाला ना हा केक कसा वाटला ते पण मला सांगा बरं का, डेकोरेट वगैरे. आणि हा ना चॉकलेट फ्लेवरचा केक बनवून घेतलेला होता मी. तर जर कोणाला असं केक वगैरे बनवून घ्यायचं असलं तर नक्की सांगा. तुम्हाला मी त्यांची ID पण मेन्शन करीन, तर त्या IDवर तुम्ही छान छान जाऊन केक बघू शकता. तसं मला कमेंटमध्ये सांगा, मग ते पुढं मी तुम्हाला सांगेन. आणि इथं ना आहोंना चालू होतं आमचं सांगायचं की फोटो असं करा तसं करा. तर इथं त्यांची काही म्हणजे जास्त इच्छा नसते बरं का, असं बड्डे सेलिब्रेशन गिफ्ट वगैरे असं काही त्यांना इंटरेस्ट नसतो. पण चला असं वाटतं चला आपण नाही करणार तर मग करणार तरी कोण ना. आणि लहान मुलांचं कसं असते, बड्डे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. त्याच्यामुळे तर मग मस्त असं आम्ही केक कटिंग वगैरे केली. तर मुलं मस्त छान छान असे टाळ्या वगैरे वाजत होते. आणि हो प्रत्येक वेळेस आहे ना आम्ही त्यांचा बड्डे असं हॉटेलला म्हणा तिकडं साजरा करीत असतो ना, पण ह्यावेळेस असं काही नाही. ह्यावेळेस आम्ही ना घरी छोटंसं सेलिब्रेशन घरीच केलं होतं आम्ही. आणि खूप छान प्रकारे बरं का, खरंच आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं होतं. तर खूप अशी गोंधळ चालू होता लहान मुलांचा केक खाण्यासाठी वगैरे, कारण मुलांचं कसं असतंय ना, त्याच्यामुळं मग मस्त मी पण त्यांना ना केक वगैरे खाऊ घातला. आणि मुलं मध्ये मध्ये बघत होते खाऊन कसा आहे, टेस्टला कसा नाही त्याच्यामुळं. आणि आम्ही केलेलं घरी छोटंसं बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्की सांगा बरं का. आणि अजून एक आहे ना, आता नंतर आता गिफ्ट वगैरे देण्याची आपलं वेळ येतेच ना. बड्डे वगैरे केक कट झाल्याच्या नंतर बघा मी काय हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. बस इथं निवांत हळूच काढा बरं का, काढा ते खोकं बाजूला फोडून तोडून. तुम्हाला काय वाटतं होय सोन्याच तर आहे ना, आता गिफ्ट तर तुम्ही पाहितलं मी गिफ्ट आहोंना दिलं. पण आहोंची जरा खूपच मोठी अपेक्षा होती सोन्याच्या. आज सोन्याचा भाव कसा आहे तर तर बघू, काश पुढल्या बड्डेला जर झालीच इच्छा त्यांची पूर्ण तर करू तोपर्यंत. तर बघा गिफ्ट पॅकमध्ये असा छोटासा ना, जी बाहुली असते ना आपली आपण किचन म्हणून अडकतो बॅगीला त्याला पर्सला, तर ती बाहुली ना मी त्याच्यामध्ये ठेवली. थोडीशी गंमत म्हणून केलं बरं का. तरी पण आहोंना मिळालं नाही, कारण रोज ते किचन आहो बघत आहेत, तरी पण त्यांना समजून नाही आलं की ती घरातलीच बाहुली आहे म्हणून. मग नंतर मी त्यांना त्यांचं गिफ्ट देऊन टाकलं, कारण मला ना त्यांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघायची होती. पण तरी पण त्यांना असं काहीच वाटलं नाही की बाहुला दिली काय दिली. ते उलटं म्हणते जाऊ दे आपल्या गाडीला अडकायला होईल गाडीच्या चावीला अडकायला होईल. तर मी त्यांना मस्त अशी ना घडी दिली. ती त्यांच्याकडे होती बरं का घडी,
पण मला जसं आवडते तशी ती नव्हती. ती स्मार्ट वॉच मला ती नाही आवडत मला. मग नंतर आहोंना ना मस्तपैकी ती घडी घालायला लावली. इतकी सुंदर वाटत होतं ना घड्याळ, खरं खूप छान वाटत होता. आणि आव्हांनाही ती खूप आवडलं. तर चला, गिफ्ट हे गिफ्ट असतं, त्याच्यामध्ये काय लहान मोठं असं काही नसते. गिफ्ट हे गिफ्टच असते आणि ती किती आपण प्रेमाने दिले त्याला खूप महत्त्व असते. मग ते का आपण म्हणजे आहोंना अशी जास्त स्मार्ट वॉचची सवय लागलेली आहे ना, त्याच्यामुळं मग आहो म्हणले हे तू घालून दे. तर असं बघा की तुम्हाला कसं वाटलं कसं नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि चला, अशी काय आहोंची थोडीशी मजा मस्ती. आणि इकडं चालू होती मुलांची केक खाण्याची पार्टी. मग काय त्यानंतर आता बड्डे वगैरे सगळं झालं तर सेलिब्रेशन करून झालं तर त्यानंतर आम्ही मस्त असे जेवण केले. जेवण केल्याच्या नंतर मला आता सगळ्यात मोठा टास्क म्हणजे आता आपलं किचन आवरणे, भांडी घासणे. तर हे पटपट असे भांडी वगैरे घासून घेतले. मग म्हणलं चला आता भांडी घासले तर आता किचन वगैरे आवरून घेऊ. आणि खरं ते म्हणजे ना ते आपण जे केक खातो ना, ते केकच्या डिश वगैरे असतात ना, ते इतकं असं बेसिन खराब झालं होतं ना की केकने, तसं ते भांडे ते चिकट चिकट होतात ना केकने. तर मग म्हटलं चला सगळ्यात अगोदर ना ते आवरून घेऊ आणि किचनही साफ करून घेऊ. म्हणजे कसं किती कंटाळा आला काही झालं ना तरी मला ज्या वेळेस मी माझं किचन स्वच्छ करीन ना, मला त्याच वेळेस बरं वाटतं बरं का. असं मला तरी असं वाटतं ना, प्रत्येक बायकांचं असंच असन. जसं की आपण म्हणतो बायकांना जसं साडीमध्ये जास्त जीव गुंततो आपण दुकानात गेलो, तसं बायकांचं किचन हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे ना ते असं स्वच्छ करणे हे करणे. आणि त्यातल्या त्यात मला एवढी सर्दी झालेली होती ना, नसत्या शिंका येत होत्या. पण आहे ना, खरं सांगू माझी तब्येत एवढी खराब होती ना, असं वाटतच नव्हतं उठावा सगळे काम वगैरे करावं. पण म्हणलं चला आहोंचा बड्डे हा आपला वर्षातून एकदाच येतो, त्याच्यामुळं म्हणलं चला सेलिब्रेशन करू आपण. आणि तर मस्त असं सेलिब्रेशन तर तुम्ही बघितलं तर कसं झालं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. प्रत्येक वेळेस सेलिब्रेशन आम्ही तुम्हाला तर सांगितलं बाहेर करतो, पण ह्यावेळेस थोडंसं वेगळं घरी छान वाटलं. पण नंतर किचन साफ झालं की मला झाडू पण मारायचा राहिलेला होता. मग म्हणलं चला आता पटपट झाडू वगैरे मारून घेऊ. आणि फरशी पण क्लीन करायची होती. काय झालं ना, ते केकची डाग वगैरे असं ना चिकट चिकट झाली ती फरशी पण. मग मला ते काही चांगलं वाटत नव्हतं. मग म्हणलं जाऊ द्या, तर उद्या पण माझ्या बाळाला सुट्टीच होती. मग म्हणलं सकाळच्या लेट उठलं तरी चालन उद्याच्याला. त्याच्यामुळं आता संध्याकाळीच आपली सगळी काही क्लिनिंग वगैरे आहे ना ती करून घ्यावी. मग नंतर मस्त असं क्लिनिंग वगैरे केली. तर चला, आजचा बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ आपला शॉर्टकटमध्ये कसा वाटला कसा नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.